काय करते दिव्याकडे पण अशीच आम्हाला झोळणार 3,500 रुपये देणारच नाही त्याला आपली पोरं अजून तुम्ही काय बरोबर त्यांची काय चला मॅचला सुरुवात करायची आहे. पॉवर प्ले आहे 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांचा मॅच. एक षटक पॉवर प्ले आहे. सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये कैलास आणि राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जिथे मॅच पाहायला मिळतोय सर्व आणि त्यांच्या विरोधामध्ये कुडगाव या संघामध्येही आपल्याला मॅच पाहायला मिळतो. दोन्ही संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह 12वा 12th बँड दोन्ही संघाचा 12th बँड आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पहा दोन्ही संघाला विनंती करतोय आणि सर्वच खेळाडूंना की लाईव्ह युट्यूबच्या स्पर्धा आपण पाहतोय जिथे 2 कॅमेऱ्याची स्पर्धा कव्हरेज केली जातोय. जिथे आपण पाहिलं तर मग आपलं नाव नाही आलं तर समजदार कसं. दोन्ही संघाला विनंती करतो आपला 12th बँड आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर सर्व संघाचा 12th बँड आणि कुडगाव संघाचा 12th बँड. रुचित पाटील बरडकोल आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे. पहिला बॉल पहिलाच बॉल वरती आक्रमण सोडवलं गेलंय. सीमारेषेच्या बाहेर दिलाय पहिल्या चेंडूवरती तडाखा. चांगला फटका खेळला गेलाय पहिल्या चेंडूवरती डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. गोलंदाज सर्वे संघाचा निलेश या गोलंदाजावरती हल्ला चढवला गेलाय. जबरदस्त आता मात्र मॅचला सुरुवात झालेत. आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ज्या बरडकोलच्या रुजीतनं काय फटकेबाजी खेळली होती तसाच या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळतो या तिसऱ्या मॅच मध्ये देखील. पुढचा बॉल राईट मोर द विकेटनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे मॅच एका बाजूला आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजी करतोय तो खऱ्या अर्थाने सर्व संघ तर त्यांच्या विरोधामध्ये धावा जमवण्यासाठी आपण कुडगाव संघाला पाहतोय. जिथे बॅटर्स पाहिलं तर मग राज आणि कैलास ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळते. पहिला चेंडूचा सामना करतोय. हो चांगला चेंडू राहिला. वेग पन्नाट पाहायला मिळाला. प्रचंड वेग पाहायला मिळाला. जो आधीचा चेंडू आपण पाहिला ना की जिथे ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू बॅटर्सला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला होता. धावसंख्या आपण पाहिले जिथे बिन बाद 7 ही धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतोय कुडगाव या संघाची. गोलंदाज पुन्हा तो गोजी ट्रॅकवर. हो मोठा फटका खेळला गेलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक टप्पानेशी चेंडू सीमा रेषेच्या अगदीच जवळ. चांगलं क्षेत्र थोडंसं आउटफील्ड तिथे आपण पाहिलं ना तर स्लो झालं. 2 धावा मिळाल्यात. बॉल बाउंड्रीला अडकला तिथे बरोबर बांधावर आहे ना बाउंड्री. दादा होय दादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने प्रवाहामध्ये जात असताना मात्र झेलपर्यंत पोहोचले नाही. जिथे धावा मात्र घेतल्या गेल्यात 2 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 11 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. धावसंख्येला अगदीच आकार देण्याचा प्रयत्न राहिला. पहिल्या चेंडूला सुरुवात चांगली राहिली होती मात्र गोलंदाज आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय निलेश. पुढचा बॉल राईट मोर द विकेटनं. हो चांगला चेंडू अगदी समोर टाकला होता चेंडू. इथं कदाचित या बॅटर्सचा फुटवर्कचा वापर केला असता तर मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता. मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. जिथे एक ओशांकी क्षेत्र आहे फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू गेला तिथे मात्र धावा मिळत आहेत. 1 षटक क्रमांक पहिलं संपलं. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12ची सरासरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाज कोणत्या
गोलंदाजाकडे हा चेंडू दिला जाईल. मात्र सुरुवात चांगली राहिली जिथे आपण पाहिला राज आणि कैलास. ज्या राजने अगदी धावसंख्येला या मॅचला सुरुवात केली. पूर्वार्धाला बॅटच्या सहाय्याने षटकार खेचला गेला मोठ्या पल्ल्याचा. गोलंदाज मंथन. मंथन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राज ऑन द स्ट्राईक. तर गोलंदाजी स्ट्राईक वर आपण पाहिलं मंथन. राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिला चेंडू इथे आपण पाहिलं की जिथे शॉर्ट फिट मध्ये चेंडू होता. मात्र दिशा भरकटली. लेग स्टंप सोडून जाणारा बराचसा हा बाहेर चेंडू पाहायला मिळाला जिथे वाईड आलाय. आणि चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. 14 धावा धापडकरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुढचा मॅच असणार आहे आगरवाडा आणि नानवली यांच्यामध्ये मॅच असणार आहे. सज्ज राहायचं आहे आपण. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता जिथे शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये जिथे एक धाव कंप्लीट केली जाते. आणि पहा हे पंचांच्या माध्यमातून इशारे येणं महत्वाचं आहे. पहा जिथे लेग बाईज घेतल्यानंतर पंचांना अगदीच इशारा दिला की धाव लेग बाईजने घेतली गेली. म्हणजेच अगदीच एक तंत्रशुद्ध पंच तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंथनचा पुढचा बॉल. हो चांगला चेंडू अगदीच पॅडला आदळला गेलं. धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र तिथे 5 झाले. 5 जास्त दुखापत नसेल. पाणी घेऊन जायचं आहे आणि प्लीज पाण्याची पूर्तता करायची आपण तिथे. जास्त दुखापत नसावी. आणि फलंदाज मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. डिपेंड काढायचं ना ते पुढे डिपेंड कर. घ्यायचे ठीक आहे. आणि इथं भरत कोहली 3 कोहली भरत कोहली त्यांचे पण आले. चिकटचे पण नाही. वाघमारे मारत रुचित तुला काय बोललाय देते बोलता का थांब जरा आता यांचे पैसे घेऊन जा. भरत कोहली काय जरा चिखला टाक. CMP चिखला 500 रुपये ऍडव्हान्स दिले. बाकी 3,500 रुपये मारतात. बरा बोल जरा पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे दिशा भरकटली गेली. ती तुम्हाला खऱ्या अर्थाने जर या मॅच मध्ये थांबायचं असेल ना तर योग्य नियोजन पद्धतीने म्हणजेच तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा अचूक दिशा इथे करावी लागेल. पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक निलेश पकडतोय. झैल संपवतोय बॅटरचा तिथे एक खेळ. धक्का क्रमांक 2 मिळालाय. कैलास बाद झाला. कैलासच्या पाठोपाठ मात्र राज देखील बाद झालाय. धावसंख्या पाहिली तिथे 17 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 बॅटर्स मात्र बाद झाले. 3 षटकांची मॅच. पुढचा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. युनिट क्रमांक 4 क्रमांकासाठी सोबेश हा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे आपण पाहिलं तर मंथनला ज्या षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी निलेशने प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला. अगदीच पाहिलं ना तर दिशा थोडीशी भरकटलेली पाहायला मिळतोय. मात्र तेवढीच चांगली कामगिरी करतोय कारण
बॅटच्या सहाय्याने जास्त धावा देत नाही तो. आतापर्यंत पहिले एक धावची सुरुवात फलंदाज बाद केला कैलाशला, नंतर मात्र इथे राजला झेलबाद केला शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. म्हणजेच जो आपल्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने तो सार्थक ठरवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. पुढचा बॉल लाईनमॅन मात्र काय काम करतोय पहा तिथे. असं वाटतंय की क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्येच आहे का फ्लाइंग स्लिप मध्ये, हा प्रश्न निर्माण राहिलाय. असा लाईनमॅन असावा. धावसंख्या 19 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. वंतन षटक लांबवलं जातोय मात्र तिथे विकेट देखील येत आहेत. इथे चांगलं कमबॅक केलंय. सिंगल तर धाव कंप्लीट केली गेली. 20 धावा धावफलकावरती. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये असंच पाहायला मिळतो. अगदीच मंडप भरलंय सर्व क्रिकेट खेळाडूंनी आणि ओरडतायत देखील तेवढेच. आणखीन एक वाईड. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दिशा बरीचशी भरकटलेली पाहायला मिळतोय. वारंवार इथे वाईड आणि वाईडच चेंडू पाहायला मिळत आहेत. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. घोषांकी क्षेत्र तिथे आहे. सिंगल धाव मिळते. ताकद लावली होती मात्र ती ताकद इथे निष्फळ ठरले. कारण आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये तिथे घोषांक क्षेत्र आहे. सिंगलच धाव मिळते. अजून एक चेंडू शिल्लक राहिलाय. धावसंख्या आपण पाहिलं नजर टाकली तिथे 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज मात्र बाद झाले 2. 22 धावसंख्या 11च्या स्तरासाठी पहिल्या षटकामध्ये 12 धावा पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये देखील धावा रोखल्या गेल्या. जर वाईट चेंडू आले नसते तर यदा कदाचित आणखीन धावसंख्या कमी पाहायला मिळाली असती कुडगाव संघाची. मात्र कुडगाव संघ म्हणत आणखीन 1-2 चेंडू वाईट आले तर चांगले होईल आपल्या संघासाठी. परंतु मंथन असं म्हणत माझा षटक संपतोय कधी, कारण बरेचसे चेंडू आतापर्यंत मंथनने हाताळले आहेत. पुढचा बॉल कमी गतीचा चेंडू, बोट फिरवली गेली. इथे फिंगर रोल केला पण पाहिलं ना तर जिथे चेंडूची गती देखील काढून घेतली होती. 2 षटकांचा खेळ संपला. 23 बाद 23 ही धावसंख्या कोडगाव संघाच्या स्कोर गार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज करण आलाय राईट आर्म राऊंडनं. वेग मात्र गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. परंतु जेवढा वेग आपण वेगामध्ये चेंडू हाताळताय ना तेवढाच तुम्हाला तिथे दिशेवरती नियंत्रित करावं लागेल. वाईट चेंडू. धावसंख्या राहिली 24. करण पुन्हा गोलची ट्रॅकवर सडपातळ बांध्याचा हा गोलंदाज त्याच्यावरती चढवलाय. आक्रमण चेंडू हवेत आणि जबरदस्त झेल पकडला गेलाय. अरे दादानो तुम्ही साईडला राहा ना. बराचसा चेंडू आपण पाहिला तर हवेमध्ये बराच काळ तरंगत राहिला. असं वाटत होतं की त्याला हवेचा स्रोत मिळेल, मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि त्या क्षेत्राच्या झेल पकडला गेल्या. अचूक झेल टिपला तिथे. धावसंख्या मात्र पाहिली तर स्थिरावली. 3 बॅटर्स मात्र बाद झालेत. खऱ्या अर्थाने पण पाहिलं तर निखिल देखील तिथे बाद झाला. धावसंख्या पाहायला मिळत आहेत 24 धावसंख्येवरती हादरा मिळालाय. निशांत बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी. नेट क्रमांक 5.
तिसरं षटक मार्गस्थ आहे, जिथे गोलंदाज आपण पाहिलं तर करण हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला चेंडू वाईट, नंतर मात्र कमबॅक केलं वाईट मधून, काहीस चांगलं केलं गेलंय. वेग पन्नाट, प्रचंड इथे वेग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानं थोडासा चेंडू अगदीच थोडीशी उसळी घेतली, प्लेन मिस झाला बॅटर्स. अगदीच बॅटच्या जवळून चेंडू निघून गेला, तिथे डॉट चेंडू पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, हा अफलातून या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय. वर्चस्व स्थापित करत असताना गोलंदाज इथे करण पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी हाताळली जातोय. जिथे आपण पाहिलं तर निलेश आणि मंथननं ज्या धावा खर्च केल्या त्या आणखीन धावा रोखण्याचा प्रयत्न करण करतोय. पुढचा बॉल, कमी गतीचा चेंडू वाक्को इथे आपण पाहिला पॅडलशिपचा प्रयत्न राहिलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, सिंगल घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. ह्या धावा घेणं गरजेचं आहे, नित्यांत गरज आहे आपण पाहिलं तर. आणि या अशा धावा जर पाहिल्या ना आपण सातत्याने, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया संघाचा मायकल बेवन अशा धावा घेण्यासाठी माहीर होता. 50च्या स्ट्राईक रेटने नेहमीच त्याचा स्ट्राईक रेट राहिलं. काल त्याचा वाढदिवस आपण पाहिला. पुन्हा एकदा आपण फ्लाइंग सिक्स मध्ये चेंडू कोशंक क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, सिंगल धाव मिळते. 27 धावा त्या पळकावरती. या षटकामध्ये धावा बऱ्याचशा रोखल्या गेल्या अगदीच करणनं. पुढचा बॉल या पूर्वार्धामधील निर्णायक चेंडू आहे. हा टॉस आला, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी उसळी पाहायला मिळाली. जिथे पूर्वार्धाचा खेळ संपला, 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 27, 27 धावा जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. जी सरासरी पाहिली तर मग 7च्या सरासरी धावा जमावल्या गेल्या आहेत. चला मी विनंती करते कुडगाव संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जिथे पुढचा मॅच असणार आहे, एका बाजूला आगरवाडा आणि त्यांच्या विरोधात नाणेवणी संघ असणार आहे. जो टॉस प्रयत्न झालाय नाणेवली संघ आणि आगरवाडा. चला आपण टॉस साठी यायचं आहे. कुडगाव संघ जिथे बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्याने 27 धावांचं योगदान दिलं, या 27 धावा रोखल्या जाणार का, की जिथे सर्व संघ ज्या खऱ्या अर्थाने 28 धावांचा पाठलाग करणार का. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चेंडू द्यायचा आहे, बॉल सोपवायचा आहे. विनंती करत आयोजकांना तिथे पंचांकडे चेंडू सोपवायचे आहेत. चला सर्वे संघ आपले बॅटर्स पाठवायचे आहेत आपण. नानवली संघाचा कर्णधार आणि आगरवाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. मधल्या वेळेमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. चला सर्व संघ आपले बॅटर्स पाठवायचे आहेत. सर्व संघ प्लीज आपणास विनंती करतोय, कारण
आपण देखील स्पर्धा आयोजन करत असतात. आपण देखील एक चांगली स्पर्धा आपल्या गावामध्ये नेहमीच आयोजन करत असतात. आयोजन करत असताना आपल्याला काय पद्धतीने नियोजन करावं लागतं हे नक्कीच आपल्याला माहिती आहे. सर आपल्या बॅटर्स आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. नाणोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. 3 दे. तर अगरवाडा संघाचा कर्णधार चला आपण टॉस साठी यायचा आहे. भरट कोल 3. चला सर्व संघ जीपे नाही कॅच देतात. तर आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राजेश आणि करण हे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये 28 धावांचं तिथे पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 28 अंक म्हटल्यानंतर आपण 28 वर्षानंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकलं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मग 83चं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 28 वर्ष आपल्याला त्या विश्वचषकाची वाट पाहावी लागली होती. मग 2011ला आपण दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आणि 30 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. नानिवली आणि अगरवाडा यांच्यामध्ये टॉस केला जातोय. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय जिथे राजेशला पाहायला मिळतोय. एक मजबूत ध्येयष्टी असलेला हा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्या साथीला करण आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहिलं तर निशांत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल राईट आर्म राऊट. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला होता मात्र सन्मानपूर्वक खेळून काढलाय. जिथे शॉट मिड ऑन क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेतली जाते. करण ज्या करण गोलंदाजाने शेवटचं षटक हाताळलेलं एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तोच करण या ठिकाणी अष्टपैलू खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव 28 धावा धावपळती राहिले बनवायचे आहेत. एक धाव तर तिथे जमा केली गेली 18 चेंडूमध्ये. पुढचा बॉल लेग स्टंप सोडून जाणारा जिथे पहा अजिबात खऱ्या अर्थाने कोणतीही चुकी वाया देऊ जात नाही. कारण पहा जसा चेंडू हातातून सुटला तसाच राजेशने मात्र इथे एक चोरटी धाव घेतली गेली. चिक्की रन कंप्लीट केली गेली. 2 धावा मिळतात कारण एक वाईट आणि पाईच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे जिथे सिंगल तर धाव मिळते. एक धाव मिळते. धावसंख्या जिथे 28 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहायला मिळत आहे त्या म्हणजेच 4 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 24 धावांची गरज आहे. हो इथे मात्र पहा यॉर्करचा वापर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे होती मोठी दरार चेंडूने घेतले फरार. 4 धावांसाठी धावा मिळत आहेत इथे 4. बॅटर्स करणच्या बॅटमधून खरी आता चौकार पाहायला मिळालाय. 8 धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय. चेंडू आपण पाहिले तर 3 चेंडू झालेत कारण एक चेंडू अवांतर म्हणजे वाईड आला होता. निशांत गोलंदाजी ट्रॅकवर. ओ क्या बात है. नो लुक स्टाईल फटका खेळलाय मात्र तिथे क्षेत्ररक्षक होता लाजवाब खतरनाक झेल पकडला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये पहिला विकेटचा पतन होत असताना करण
मैदानाच्या बाहेर. जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणाला नक्कीच 100% मार्क द्यावे लागेल, कारण हा झेल देखील अवघड होता. हातातून सुटला होता, परंतु पुन्हा त्या झेलला पकडलं गेलं. जर या धावा रोखायची असेल तुम्हाला असं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करावीच लागेल, आणि तिथे करण मात्र बाद झालाय. इनेट क्रमांक फलंदाज 3 बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलेलं पूर्वार्धामध्ये, तो सहस्त्र तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची भूमिका. धावसंख्या आपण पाहिली तर तिथे 1 बाद. टोटल स्कोर 8 ना, 8 धावा आहेत, 4 चेंडू. पुढचा बॉल. हो हो, मोठा फटका खेळलाय, परंतु त्याचा फायदा नाही होणार, कारण ते क्षेत्र आहे घोषांकित क्षेत्र. सिंगलच धाव मिळेल. 9 धावा धापळकावरती. 5 चेंडू 9 धावा इथे पाहायला मिळतात. पहा, क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या माध्यमातून पहा, ही क्रिकेटची माती तुम्हा आम्हा सर्वांची जोडली जात आहेत नाती. क्रिकेटने काय दिलं तर खऱ्या अर्थाने क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना ओळख दिली. क्रिकेटने खऱ्या अर्थाने आपलं मैत्रीचं नातं जोडलं गेलं. क्रिकेटने तुम्हाला खऱ्या अर्थाने हक्काचं व्यासपीठ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं. खऱ्या अर्थाने क्रिकेटने तुम्हाला एक व्यवसाय उपलब्ध करून दिलाय. ह्या क्रिकेटने बरंचसं काही आपल्याला दिलंय. तोच क्रिकेटचा खेळ आपण इथे खेळताना पाहायला मिळतोय. जिथे पहा, अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये बाबू खेळ करतोय. 10 धावा धापळकर ते पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 28 धावांचा पाठलाग करत असताना 12 मध्ये आता मात्र 18 धावांची गरज असणार आहे. बाबूला मात्र इथे आपण पाहिलं की आपण पाहिलं मैदानाच्या 360 क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाबूला इथे एक लक्ष द्यावे लागेल की हा घोषांकित क्षेत्र आहे. तिकडे तुम्ही कितीही मोठे ताकदवान फटके खेळलात तरी तुम्हाला सिंगल जाव मिळणार आहे. मग तुम्हाला जर खेळायचं असेल, संघाला जिंकून द्यायचं असेल, तर मात्र लॉंग ऑफ, लॉंग ऑन या क्षेत्राकडे जास्त तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मग पॉईंट क्षेत्र खाली आहे, तिकडे खेळावं लागेल. आणि जर मात्र तुम्हाला त्याच क्षेत्रामध्ये खेळायचं असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्रामध्ये, तर मग तो फायदा खऱ्या अर्थाने गोलंदाजी संघाला ठरेल. आणि गोलंदाज देखील त्या ठिकाणी त्याच अगदीच प्लॅनिंगनेच गोलंदाजी करतोय की शक्यतो आपण पाहिलं ना की लेग स्टंप क्षेत्रामध्ये गोलंदाजी करतोय की गेली तर एकच धाव जाईल, मग सामना आपण खऱ्या अर्थाने आपल्या खिशामध्ये टाकू शकतोय. परंतु सलामीला गेलेला बॅटर्स राजेश मजबूत यष्टी आहे. राजेशच्या बॅटमध्ये तसा मोठा फटका पाहायला मिळाला नाही, मात्र पहा काय स्टाईलमध्ये उभा राहिला होता. अगदीच कमरेवरती हात, बॅट पहा कसे खांद्यावरती ठेवले. म्हणजेच एखाद्या व्यावसायिक खेळाडूसारखी या ठिकाणी त्याची पोझिशन पाहायला मिळतोय. अगदीच डोक्यावरती पाहिलं तर लाल कलरची कॅप, फक्त धोका आहे त्या बॅटरचा समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला. बाहुबलीच्या या भूमिकेमध्ये फलंदाजी राजेशची पाहायला मिळेल का? मात्र आतापर्यंत राजेश शांत राहिलाय. गोलंदाज वेदांत पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेत, मात्र इथे कॅच नाही मित्रा. तू तर हे मॅच सोडलाय. कारण क्रिकेटमध्ये जर तुम्ही कॅच नाही पकडला तर तुमच्या पासून आलेला विजय देखील लांब जाऊ शकतोय. आणि इथे पहा, कॅचेस विन द मॅचेस, पकडा असेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. शैल मात्र सुटलंय. राजेशला जीवनदान मिळालंय. आहा, इथे मात्र जखमेवरती मीठ चोळलं गेलं. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये इथे फटका खेळला गेलाय 6 धावेंसाठी. बाहुबली षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये काय खेळला फटका आणि तो फायदा का उचलला गेला
इथं कदाचित शॉर्ट मेडिकेट क्षेत्ररक्षकाने जर झेल पकडला असताना तर त्या सामन्याला कलाटणी वेगळी पाहायला मिळाली असती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल तर धाव घेतली गेली. एकच धाव मिळते. थोडा स्कोर पाहिला तर जिथे 19 धावा धापळे पाहायला मिळत आहेत. 19 धाव. 9 धावा पाहिजे ना. अजूनही 9 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी सर्व संघाला. पुढचा बॉल. हो जबरदस्त गोलंदाजी. मात्र अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि चेंडू दूरच राहिला कारण तिथे वाईडचा इथे पंचांचा इशारा येतोय. वाईड आलाय. 20 धावा पळकावरती. हा लॉफ्टेड फटका खाल्लाय. पॅरला स्टाईलला फटका या ठिकाणी पाहिलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार खेचला गेलाय. जो खऱ्या अर्थाने जीवनदान मिळाला ना त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा बाहुबली उठवतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र तोही जेट सुटलाय. सामना मात्र बरोबरी सुटलाय. एका धावेची गरज आहे. सत्तावीस धावा झाल्यात. सामना बरोबरीत आलाय परंतु एका धावेची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न मात्र इथे आणून पाडलाय की डॉट चेंडू आलाय. षटक संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी एका धाव्यांची गरज आहे कारण या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी धावा चेसिंग. मग तिथे विकेटचा आणि टॉसचा कोणताही विचार केला जाणार नाही. तुम्हाला इथे धावा कंपल्सरी चेसिंग कराव्याच लागणार आहेत. जे मॅच इथे पाहतोय सर्वा आणि मजगाव या संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळत आहे. कुडगाव या संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये एका धावेची गरज. गोलंदाज इथे कैलास पाहायला मिळतोय. राईट ब्राऊन. पहिलाच बॉल बाबू इथे खेळला जातोय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा पार. वेल फिनिशरची भूमिका. मॅच मात्र जिंकलाय. सर्व संघ विजय आणि पराजय दोन्ही संघाचा हार्दिक अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. जिथे सामना आपण पाहिला सर्व आणि कुडगाव यांच्यामध्ये या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो म्हणजेच राजेश असे. राजेश सर्वाचा बाहुबली राजेश